ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया दुसरा भाग. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नेमका कुणाला साकारायला द्यावा यावरून समितीत घमासान सुरू झालं. आपल्याकडे कोणतंही काम देताना त्या माणसाची कुवत पाहण्यापेक्षा तो माणूस कुणाचा हे पाहिलं जातं. थोड्याफार फरकानं ते इथेही घडलं. पुतळ्याचं काम पदरात पाडून घेण्याच्या इच्छेनं आणि ईर्षेनं स्पर्धेत उतरलेल्या शिल्पकारांपेक्षा माझ्या माणसालाच ते काम मिळालं पाहिजे हा राजकारण्यांचा इगो मोठा ठरू लागल्याचा अनुभव येऊ लागला. भाऊ साठे मात्र यात कुठेच नव्हते. ना त्यांच्या कुणाशी ओळखी होत्या, ना पुतळा समितीतलं कुणी त्यांना ओळखत होतं. 1948 सालीच भाऊंचं शिल्पकलेतलं शिक्षण पूर्ण झालं. सुरुवातीला कुठेच काम मिळेना म्हणून कल्याणला त्यांच्या काकांच्याच गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या पारंपरिक व्यवसायात त्यांनी उमेदवारी सुरू केली. शास्त्र शुद्ध शिल्पकलेचं शिक्षण घेतलेल्या भाऊंना काही काळानं त्या कामाचा कंटाळा आला. पुढं काय करावं ह्या विचारात असतानाच त्यांनी थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली देशाची राजधानी होती. स्वातंत्र्य नवं होतं. देश नव्यानं घडवण्याची लगबग सर्वच पातळ्यांवर सुरू होती. तिथं काहीतरी काम मिळण्याची संधी होती. निर्णय घेतला तर खरा, पण जाणार कुणाकडे? दिल्लीत त्यांचं कुणीच नाही, कुणाची ओळखही नाही. खूप विचार केल्यानंतर त्यांना एका स्नेहाची आठवण झाली. पण बराच काळ त्यांच्याशी त्यांचा काही संपर्क नव्हता. पण प्रयत्न करायचाच ठरवून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. भाऊंच्या अंगातल्या कलेचा चाहता असलेल्या त्या स्नेहानं त्यांना दिल्लीत आसरा देण्याचं कबूल केलं आणि भाऊंनी एकदाच दिल्लीला प्रयाण केलं. झालं. पाठ टेकायला ठिकाण तर मिळालं. आता काम मिळवणं आवश्यक होतं. ती धडपड सुरू केली. पैशांची चणचण होती. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती तयार करण्याचं कंत्राट मिळालं. महाराष्ट्र मंडळाच्या या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात दिल्लीच्या राजकारणात महत्वाच्या पदांवर असलेल्या सर्वच मराठी व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. त्यात तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख हे देखील होते. या उत्सवाच्या दरम्यान त्यांची भाऊंशी ओळख झाली. त्या ओळखीतून भाऊंनी त्यांचा अर्ध पुतळा तयार करण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली. काहीच दिवसात भाऊंनी ते काम यशस्वीरित्या पूर्ण देखील केलं. भाऊंनी हे काम स्वतःहून केलेलं असल्यानं त्यांना देशमुखांकडून मानधनाची बिलकुलच अपेक्षा नव्हती. आपल्या हातातली कला सी.डी. देशमुखांसारख्या सर्वार्थानं मोठ्या असलेल्या माणसाला कळावी एवढाच हेतू होता आणि तो साध्यही झाला. भाऊंमध्ये असलेला जातिवंत कलावंत देशमुखांनी हेरला. पुढे दिल्ली महानगरपालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचं ठरलं. तेव्हा झालेल्या स्पर्धेत भाऊंनी साकारलेलं गांधीजींच्या पुतळ्याचं 2 फुटी मॉडेल प्रशंसापात्र ठरलं आणि पूर्णाकृती पुतळा घडवण्याचं काम भाऊंच्या पदरात पडलं. गाठीशी प्रचंड कार्य असलेल्या, स्वभावाचे असंख्य पैलू असणाऱ्या त्या महात्म्याची सर्व वैशिष्ट्य एका शिल्पात साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पण भाऊंनी ते आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पूर्णही केलं. भाऊंनी घडवलेल्या गांधींच्या या पुतळ्याने वयाच्या अवघ्या 28शीत असणाऱ्या भाऊ साठे या नावाने अवघ्या कलाविश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. मध्यंतरी कधीतरी यशवंतराव चव्हाण दिल्लीला आले असताना भाऊंचं हे काम यशवंतरावांच्या नजरेत भरलं आणि हीच पुण्याई पुढे भाऊंची पाठराखण करणार होती. अर्थात यावेळेस त्याची कुणालाही कल्पना नव्हती. कदाचित यशवंतरावांनी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम भाऊंना देण्याचं तेव्हाच निश्चित केलं असावं.
पण त्याचं सुतोवाच त्यांनी केलेलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबईचा शिवपुतळा घडवण्यासाठी नेमलेल्या समितीकडे भाऊंची शिफारस केली होती, तीही त्यांच्या नकळत, असं पुढच्या घटना पाहून म्हणता येईल. स्पर्धेतल्या साऱ्या शिल्पकारांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. इतर तगड्या आणि प्रभावशाली स्पर्धकांच्या तुलनेत भाऊ साठे सर्वच दृष्टीने नवखे होते. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण भाऊ स्पर्धेत होते, त्यामुळे त्यांची दखल घेणंही समितीला भागच होतं. आपल्या ओळखीच्या स्पर्धकाचं घोडं पुढे दामटवून इतर स्पर्धक स्पर्धेतून बाहेर जावेत, यासाठी समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते. भाऊंना स्पर्धेच्या बाहेर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले, पण हा एक अनुभव सोडला तर गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या बाबतीत भाऊ इतरांपेक्षा कुठंही कमी नव्हते. दिल्लीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यात भाऊंची गुणवत्ता तर आधीच सिद्ध झालेली होती, म्हणून खर्चाच्या तांत्रिक मुद्द्यांवर भाऊंचं टेंडर फेटाळण्याचे प्रयत्न सुरू झाले. खरं तर भाऊ एवढं मोठं काम प्रथमच करणार होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या कामाचा नेमका खर्च किती होईल याचा त्यांना काही अंदाजच नव्हता. कुण्या अनुभवी माणसाला विचारावं तर ते देखील स्पर्धेत उतरलेले, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा तर करताच येत नव्हती. तरीही त्यांनी इकडून तिकडून माहिती काढून अगदी कमीत कमी खर्चाचं अंदाजपत्रक दिलं. पण त्यातही खोट काढण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न कशासाठी आहे हे भाऊंच्या लक्षात येत होतं. त्यांना काहीही करून हे काम मिळवायचंच असल्यानं समितीनं सुचवलेल्या अगदी अल्प खर्चात देखील पुतळा घडवण्याची त्यांची तयारी त्यांनी दर्शवली. प्रत्यक्ष शिवप्रभूंचा पुतळा आपल्या हातून घडवण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या भाऊंनी त्यासाठी तोटा सोसण्याचीही पूर्ण तयारी ठेवली. भाऊ कमी खर्चातही पुतळा घडवण्यास तयार असल्याचं पाहून समितीनं नवी चाल खेळली. पुतळा तयार करण्यासाठी लागणारी मुदत समितीनं अगदी कमी करून पाहिली. भाऊंनी त्यालाही तयारी दर्शवली. पुढे तर पुतळा समितीने भाऊंना स्पर्धेतून बाद करण्यासाठी अगदी खालची पातळी गाठली. मग मात्र भाऊंनी उद्विग्न होऊन काम करण्याचं नाकारलं आणि ते तडक दिल्लीला निघून गेले. काम न मिळाल्याचं दुःख नव्हतं, तर दुःख होतं ते क्षमता असताना अन्याय झाल्याचं. दिल्लीत आल्यावर ते गप्प बसले नाही. त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना फोन करून पुतळा समितीने त्यांच्या बाबतीत अवलंबलेलं अडवणुकीचं धोरण त्यांच्या कानावर घातलं, पण त्यात तक्रारीचा सूर मात्र कुठेही नव्हता. यशवंतराव फोनवर काहीच बोलले नाहीत. शिवरायांचा पुतळा घडवण्यासाठी योग्य शिल्पकार निवडण्याचं काम पुतळा समितीवर सोपवून निर्धास्त झालेले यशवंतराव महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कामात व्यग्र होते. भाऊंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनीही त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून झाल्या गोष्टींची खातरजमा केली असणार. त्यात तथ्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं. नेमकं काय झालं हे काही कळलं नाही. अगदी उच्च पातळीवर काहीतरी चक्र फिरले असावी, कारण काही दिवसांनी पुतळा समितीचे सदस्य तातडीनं दिल्लीला येऊन ठेपले आणि त्यांनी भाऊंची भेटच घेतली. शिवरायांच्या पुतळ्याचं काम तुम्हालाच देण्याचा समितीनं निर्णय घेतला असून आता तुम्ही तातडीनं आमच्या बरोबर मुंबईलाच चला असा आग्रह करू लागले. आपल्याला बाहेर काढण्याचा हरतऱ्हेचा प्रयत्न करणारी समिती एवढी कशी बदलली हे भाऊंच्या काही लक्षातच येईना. पण तरीही त्यांनी काही फार न ताणता पुतळा तयार करण्याचं काम स्वीकारल्याचं त्यांना कळवलं आणि भाऊंनी मुंबईला निघण्याची तयारी सुरू केली. अनेक अडथळे पार करत भाऊंना मुंबईत उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारण्याचं काम मिळालं आणि आता खरी परीक्षा सुरू झाली. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. ही कहाणी अज्ञात मुंबईची.